मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय. कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला ₹1.25 लाख पोटगी देण्याचे आदेश दिले. तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे. बघा, कोर्टाचे आदेश काय आहेत तर धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप जो होता तो कोर्टाकडून मान्य झालाय. करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा आहे. करुणा मुंडेंना दरमहा ₹1.25 लाख पोटगी द्या असा आदेश आहे. मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दर महिन्याला 75,000 पोटगी देण्याचे आदेश आहेत. करुणा मुंडेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी. हाँ, न्यायालय ने निकाल दिया है. मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते. याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा. आणि माझा मुलगा जे आहे व बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता. 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी मी आभार मानते. आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा नवरा असते, मंत्री नाही असते. CM जरी झाला तो पण मी लढणार आहे. करुणा यांच्या आरोपांकडे वळूया. मुंडेंनी फडणवीस, अजित पवारांवर देखील आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको, वो तो मैंने देखा है. अपोजिशन लीडर थे तब से उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा. और अजित दादा का तो है ही. इकडे करुणा मुंडेंनी आरोप केले तर दुसरीकडे मात्र मंत्री धनंजय मुंडेंसाठी त्यांचा मुलगा शिशिव मैदानात उतरलाय. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीत अशा शब्दात शिशिवनं आपल्या वडिलांची बाजू घेतली. शिशिव मुंडेची एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होते. शिशिव हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे. आई छळाचा दावा करते, मात्र तिनं आमचाही छळ केल्याचं शिशिवने या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. हे विशेष. बघा, शिशू म्हणतो की वडील सर्वोत्तम नसले तरी आमच्यासाठी आई एवढे वाईट नाहीत. वडील आईसोबत कठोर असले तरी आमच्यासोबत कठोर नाहीत. आई छळाचा दावा करते, तसाच छळ तिनं आमचाही केला. मी, माझी बहीण, वडील धनंजय यांचा करुणा मुंडेंनी छळ केला. आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जाते. 2020 पासून वडील आमची काळजी घेत आहेत. आणि यावर करुणा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया. त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे, तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली. आणि माझ्याकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे, सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मी त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो. दरम्यान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंच्या या प्रकरणावरून अंजली दमानिया आणि गुणरत्न सदावर्तेमध्ये जुंपलेली आहे. एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंच्या तातडीनं त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी दमानियांनी केली. तर कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल सदावर्तेंनी केला. संतोष देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी, म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल, आणि त्यांच्या सहकार्यामुळे जर हे होत असेल तर ते चुकीचं होतं हे आम्ही दाखवून दिलं. ECIला आम्ही जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी लिहिणार होते त्याच्यात आता ही पण माहिती देणार आहे की कोर्टाने यांना डोमेस्टिक व्हायलन्स केलं असं म्हटलंय.
या व्यतिरिक्त ह्या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत, हे देखील आता सिद्ध झालंय. याचा अर्थ ह्यांनी ही माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाही आहे, म्हणून यांची आमदारकी देखील रद्द व्हावी, अशी देखील मी मागणी करणार आहे. ॲझ्युम्शन मध्ये कल क्या होगा. ठीक आहे, राजकारणी लोक राजकारण करतात. आजकाल आता कौटुंबिक प्रश्नांवर सुद्धा राजकारण करायला निघालेत लोक. काही सामाजिक कार्यकर्त्यांना कामं राहिलेले नाहीत, त्यांना इतर विषय सोडून एखाद्या समाजाच्या पुढाऱ्यांच्या मागे लागायचं, हात धुवून लागायचं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आता वळूया आपण लाडकी बहीण योजनेकडे. या योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकीमुळे इतर योजनांना कात्री लावली जाते, तसंच अपात्र लाडक्या बहिणींनाही योजनेतून बाद करण्यात येतंय. आणि असं असताना मात्र साऱ्या राज्याच्या जनतेला ही योजना माहिती आहे, तरी देखील योजनेवर पुन्हा खर्च कशासाठी, प्रसिद्धीसाठी, असा सवाल आता विचारला जातोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 46,000 कोटी रुपये खर्च. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी रुपये खर्च. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी रुपये खर्च. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी खर्च. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी. लेक लाडकी योजना 1,000 कोटी खर्च. मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना 400 कोटी रुपये खर्च. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी खर्च. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी रुपये खर्च. तर आता शिवभोजन थाळीबाबत मोठी बातमी आहे, कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी जी योजना आहे ती योजनाच आता बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. मग या सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती. या थाळीत फक्त 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं. मात्र ही योजना बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याची सूचना दिल्याचं सूत्रांकडून माहिती आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, एवढं मी सांगतो. आता शिक्षक वर्गासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. शिक्षकांनो सावधान रहा, कारण तुमची पगारवाढ बनावट असू शकते. पुण्यातून असाच एक आर्थिक घोटाळा समोर आलाय. एका दलालानं 50 शिक्षकांकडून तब्बल 17 लाख रुपये लुबाडले. पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालानं बनावट अध्यादेश जारी केला. त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. दलाल असलेल्या डॉक्टर दीपक चांदणेनं हा अध्यादेश दाखवत शिक्षकांकडून 17 लाख रुपये वसूल केले होते. ही रक्कम पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना द्यायची असल्याची बतावणी सुद्धा केली. पुणे अँटी करप्शन ब्युरोनं या प्रकरणी आता दलालाला बेड्या ठोकल्यात. चौकशी समिती नेमलेली आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी पण चालू आहे आणि गुन्ह्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल. कला शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातलं प्रकरण आहे, परंतु ते सर्व चौकशी त्या प्रकरणाची चालू आहे आणि चौकशीनंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. दलाल डॉक्टर दीपक चांदणेनं शिक्षण विभागामध्ये आपली ओळख आहे असं भासवलं. शालेय शिक्षण अतिरिक्त सचिव प्रवीण मुंडेंच्या डिजिटल सहीनं बनावट अध्यादेश तयार केला. पदवीधर नसलेल्या 50 कला शिक्षकांना वेतनवाढीचं आमिष दाखवलं. शिक्षण अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा आदेश तयार करून 17 लाख रुपये गोळा केले. दलालाला बेड्या ठोकल्यात. आता आणखी काही जण यामध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुढची बातमी आता पिंपरीमधून. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुंडांना दम भरलाय. कुणी खंडणी मागितली, कोयता घेऊन दहशत माजवली तर मकोका लावा असा आदेशच त्यांनी पोलिसांना दिलेला आहे. बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे
का होतंय असं? कोयता गँग, अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे, कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही. इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही. आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आता मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर तरी देखील बदल होणार का आणि उद्योग जगत मोकळा श्वास घेणार का ते पाहावं लागेल. पुण्यातल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडीचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केली असा आरोप केलाय. कराडनं शिवीगाळ केल्याचा देखील आरोप करुणा मुंडे यांनी केलाय. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते. तर महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनीच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भागचंद झांजे महाराज यांनी केलेला आहे. या संदर्भात आता झांजे महाराजांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण जो गंभीर जखमी झालेला आहे, त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर, अभिषेक सानप हे दोघं फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे. हिंगोलीमध्ये 4 पुरुषांनी चक्क मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी लाडक्या बहिणीचे 6 हप्ते घेतले. बोगस लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा दिल्यानंतर ह्या 4ही पुरुषांनी हिंगोलीच्या महिला व बाल विकास कार्यालयात योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला. हिंगोलीचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर यांनी ही माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे अशी टीका देखील कडू यांनी केली. उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशारा दिलाय. 7 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाच्या शाखांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. ठाकरे गट आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आता गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अजित पवार नसते तर आमचे 100 आमदार निवडून आले असते असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. महायुतीत अजित पवारांची मागून एंट्री झाली असं देखील गुलाबराव पाटील बोलले. वरच्या ॲडजस्टमेंटमुळे दादांची एंट्री झाल्याचंही गुलाबराव यांनी नमूद केलंय. महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर गोळ्या घालू असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. चाकणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आले होते. त्यावेळी फडणवीस अजित पवार यांनी हाती AK-47 घेतली होती. त्यावेळी संवाद साधताना अजित पवार यांनी हे मिश्किल वक्तव्य केले. आम्ही दोघं तर सगळ्यात इकडे तापमान वाढलेलं असताना तिकडे ठाण्यात देखील राजकीय वातावरण तापलं आहे. कारण ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक
ॲक्शन मोडवर आले. ठाण्यातल्या पाचपाकाडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली. त्यामुळे संपर्कमंत्री होताच गणेश नाईकांनी आपले ठाणे जिल्ह्यातले दौरे वाढवलेत. त्यातच गणेश नाईकांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपच्या गणेश नाईकांनी चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळतं. प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या संपर्कमंत्र्यांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे अजित पवारांना झटका दिला आहे. तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखीन एक दणका दिला आहे. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले, प्रताप सरनाईकांना झटका बसलाय. संजय सेठी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत. देशात नॉनव्हेजवर बंदी घातली पाहिजे असं मोठं विधान अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी केलंय. भारतात मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. उत्तराखंडमध्ये लागू केलेल्या समान नागरी कायद्यालाही त्यांनी पाठिंबा दिला. देशात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे असंही मत त्यांनी मांडलेलं आहे. हिंदू समाज संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. हिंदू धर्मात जात महत्त्वाची नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आलाय. अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टात केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय. आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलंय. अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय. या प्रकरणाची स्टेट सीआयडीकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसंच या प्रकरणाच्या आयोगामार्फत समांतर चौकशी देखील सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी येत आहेत. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमित देसाई यांनी हायकोर्टात ही माहिती दिली. डोंगरी ITIला अब्दुल कलाम यांचं नाव देण्यावरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसचे आमदार अमीन पटेलांकडून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाला विरोध झालाय. तर ITI कॉलेजला हाजी अब्दुल रहमान शहाबाबा यांचं नाव द्या. मुंबई शहर नियोजनाच्या बैठकीत काँग्रेसची ही मागणी आहे. मात्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी काँग्रेसची मागणी फेटाळली. पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही, कारण शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. बिबवेवाडीनंतर आता येरोडा भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपासून सामान्य लोकांच्या दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड केली जाते. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोथरूडमधील लक्ष्मी कवच सोसायटीमध्ये सोलापूरकर यांचं घर आहे. शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्यात. खासदार उदयनराजे भोसलेंनी देखील तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता कोथरूड पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आलाय.